नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखातळा, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखातळा आणि उपशाखातळा यांच्या संयुक्त विद्यमाने चरई खुर्द नालंदा बुद्धविहार तालुका तळा या ठिकाणी 21 ऑगस्ट 2025 रोजी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या 14व्या पुष्पाचं सुंदर असं आयोजन सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि बौद्धजन सेवा संघ स्थानिक मुंबई मंडळ आणि महामाता यशोधरा महिला मंडळ चरई खुर्द तळा यांच्या सहकार्यानं गुंफण्यात आलंय। या निमित्तानं दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमा पवार यांची वर्षावास धम्म प्रवचनासाठी प्रवचनकार म्हणून प्रामुख्याने उपस्थिती लाभली। ढोल वादन, फटाके आणि पुष्पवर्षाव करून सुषमा पवार यांचं जंगी स्वागत चरई खुर्द ग्रामस्थ आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि बौद्धजन पंचायत समिती या दोन्ही संस्थेच्या वतीनं करण्यात आले। या स्वागताने सुषमा पवार भारावून गेल्या, त्यामुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले। या प्रसंगी तळा तालुका संरक्षण उपाध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे जवान मनोहर शिंदे, विश्वजित नागटे, श्रेया नागटे यांनी सुषमा पवार यांना मानवंदना दिली। वर्षावास धम्म प्रवचनाचे सूत्रपठण तळा तालुका संस्कार प्रमुख नरेश मोरे यांनी केलंय। तदनंतर आलेल्या मान्यवरांचे चरई ग्रामस्थांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। कार्यक्रमाप्रसंगी तळा तालुका भारतीय बौद्ध महासभा प्रसिद्ध प्रमुख सुरेश शेलार यांनी प्रास्ताविक केले। धम्म संस्थेने ठरवून दिलेला विषय कालाम सुत्त या विषयावर सुषमा पवार यांनी धम्म प्रवचन दिले। परंपरा, रूढी किंवा अंधश्रद्धा यावर न चालता विचार करून तपासून सत्य स्वीकारावे, चांगल्या वाईटाची शहानिशा करताना विवेक, करुणा आणि प्रज्ञा यांचा आधार घ्यावा। बुद्धांचा हा संदेश आजच्या वैज्ञानिक आणि तर्कप्रधान युगात अधिकच आवश्यक आहे, अशी अनेक उदाहरणे देऊन विषय समजावून सांगितला। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अस्मिता जाधव, रायगड जिल्हा संस्कार प्रमुख नितीन मोरे, संस्कार सचिव सुभाष ओहाळ, रायगड जिल्हा संघटक सूर्यकांत तांबे, संघटक कोमल गायकवाड, माणगाव तालुका अध्यक्ष प्रबुद्ध जाधव, संघटक अश्विनी साळवे आदी मान्यवर पदाधिकारी यांची देखील प्रमुख उपस्थिती होती। त्याचप्रमाणे तळा तालुका भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष रामदास शिंदे आणि संपूर्ण कार्यकारिणी तळा तालुका भारतीय बौद्ध महासभा महिला अध्यक्षा सुषमा शिंदे आणि कार्यकारिणी बौद्धजन पंचायत समिती तळा तालुका सरचिटणीस सचिन गव्हाणे, उपाध्यक्ष महादेव जाधव, शाखा क्रमांक 4चे अध्यक्ष संदेश पवार तसेच बहुसंख्येने धम्म उपासक उपासिका उपस्थित होते। या वर्षावास प्रवचन मालिकेची संपूर्ण जबाबदारी बौद्धजन सेवा संघ चरई खुर्द स्थानिक मुंबई मंडळ आणि महामाता यशोधरा महिला मंडळ यांनी पार पाडली। अध्यक्षीय भाषण सुनील शिंदे, कार्यक्रमाचं निवेदन जयेश शिंदे आणि आदित्य शिंदे तर आभार रामदास शिंदे यांनी मानले। भोजन दानानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। या कार्यक्रमाने रायगड जिल्ह्यात एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असं समजावून बोललं जात आहे।
सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.